कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी रुचिता। ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत। आज आपण हळद, पपई, हरभरा, सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत। देशातील बाजारात हळदीची आवक वाढतीये। महाराष्ट्र आणि तेलंगणात हळदीची आवक चांगली आहे। त्यातही तेलंगणाचा हंगाम शिगेला पोहोचलाय, त्यामुळे दर पातळी ही दबावात आली आहे। तेलंगणाच्या अनेक बाजारात हळदीचे भाव 10,000च्या खाली आलेत, तर महाराष्ट्रात हळदीचा भाव 10,000 ते 11,000च्या दरम्यान दिसतोय। हळदीला सध्या मागणीही चांगली आहे। राज्यातील हळदीची आवक या पुढील काळात वाढण्याचा अंदाज आहे, त्यामुळे हळदीच्या दरावर काहीसा दबाव येऊ शकतो असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। पिवळा वाटाणा आयातीच्या धोरणातील अनिश्चितता आणि देशातील बाजारात नव्या मालाची वाढती आवक यामुळे हरभरा भाव दबावात आलेत। बाजार समित्यांमध्ये हळूहळू आवकही सुधारत असल्याचं व्यापारी सांगतायत। आज बाजारात हरभरा 5,100 ते 5,500 रुपयांच्या दरम्यान हरभरा विकला गेला। बाजारातील आवक होळीनंतर वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे बाजारात पुढील 1.5 ते 2 महिने आवकेचा दबाव राहू शकतो। या काळात हरभरा बाजारावरील दबावही कायम राहील असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। राज्यातील पपईला सध्या चांगली मागणी आहे, त्यामुळे पपईच्या भावातील तेजी टिकून आहे। पपईचे वाढलेले भाव मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत। वाढती उष्णता आणि रमजान सणामुळे पपईला चांगला उठाव आहे। राज्यातील पपई सध्या देशभरात जातीये, त्यामुळे पपईला सध्या 1,700 ते 2,000 रुपयांचा भाव मिळतोय। यंदा पपईची लागवड सरासरीपेक्षा कमीच होती, त्यामुळे आवकही मर्यादित आहे। पपईचा बाजारभाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयाबीनचे भाव स्थिरावले होते। सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत $10.16 प्रति बुशेल्सवर होते, तर सोयाबीन $305 प्रति टनांवर होता। देशात प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव 4,100 ते 4,180 रुपयांच्या दरम्यान होते, तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला 3,800 ते 4,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला। सोयाबीन भावावरील दबाव आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी कापसाच्या भावात सुधारणा दिसून आली। कापसाचे वायदे शुक्रवारच्या तुलनेत काहीसे वाढून 67.57 सेंट प्रति पाऊंडच्या दरम्यान होते। देशातील बाजारात कापसाची आवक कमी होतीये। बाजारात कापसाची विक्री 6,800 ते 7,000 रुपयांच्या दरम्यान झाली। कापसाच्या भावात काहीसे चढ उतार मागील आठवडाभर पाहायला मिळाले। बाजारातील कापसाची आवक मार्च नंतर कमी होत जाईल, त्यामुळे दरातही काहीशी सुधारणा अपेक्षित आहे असं अभ्यासकांनी सांगितलंय।